मुंबई महापालिका शाळेच्या उद्घाटनाप्रसंगी काँग्रेस भाजपमध्ये श्रेयवाद रंगलाय। आशिष चलारांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप वर्ष गायकवाड यांनी केला। त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। महाडच्या कॉर्नर सभेत युवा सेनेचे विकास गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। जसं संपूर्ण रायगड जिल्हा उरबाडला तशी महाड नगरपालिका उरबाडल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात गोगावलेंनी टीका केली आहे। लातूरमधील रेणापूर तालुक्यातील मोठेगाव इथं प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या शेतकऱ्यांनी त्यांना रोखलं। दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली। शेतकऱ्यांचा आक्रोश पाहता अधिकाऱ्यांना मोजणी न करता परत फिरावं लागलं। नाशकात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली। भगूरकरांना काहीच कमी पडू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। बीडमध्ये वंचितनं मुख्य रस्त्याच्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली। अनेक भागात नागरी सुविधांचा अभाव आहे आणि हेच लक्ष वेधून घेण्याचं काम वंचितनं केलं। ढोल ताशांच्या गजरात वंचितकडनं प्रचाराला वेग घेतला गेला। चंद्रपूरमधील वरोरा नगर परिषदेसाठी 2 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे, कारण महायुतीमधील भाजप आणि शिवसेना हे 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। त्याचवेळी काँग्रेसकडनं अलका ठाकरे निवडणुकीच्या मैदानात आहेत। त्यामुळे 2 डिसेंबरला मतदार राजा कुणाला मतदान करतो याकडे नजर आली आहे। वर्ध्याच्या देवळीत नगर परिषद निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे। माजी खासदारांच्या पत्नीला तिकीट दिल्यानं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी सुरू आहे, तर काँग्रेसकडनं अशोक वैद्य यांना उमेदवारी दिली। युवा संघर्षकडनं किरण ठाकरे हे रिंगणात आहेत। त्यामुळे देवळीमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी उपाययोजना सुरू केल्यात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1600 गुन्हेगारांना पोलिसांनी नोटिसा बजावल्यात। निवडणुकांदरम्यान वातावरण बिघडवू शकणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे। पालघरमधील डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना आमनेसामने लढत आहेत। भाजपकडनं भरत राजपूत तर शिवसेनेकडनं राजेंद्र माच्छी हे नगराध्यक्ष पदासाठी लढत आहेत। दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। वर्ध्यात अपक्ष उमेदवारांना अनोखा प्रचार केलाय। प्लास्टिक आणि ध्वनी प्रदूषण न व्हावं म्हणून त्यांनी पर्यावरणपूरक प्रचार केलाय। पारंपरिक बॅनर, पोस्टर्स, भोंगे आणि मोठ्या रॅलींपासून दूर राहत प्रदूषणमुक्त प्रचार केलाय। नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं 6 उमेदवार नगरसेवक पदासाठी देण्यात आलेत। या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार भास्कर भगरेंनी येवल्यात सभा घेतली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश सोनवणे तर सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते। नाशिकच्या येवल्यात नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। या ठिकाणी अपक्षांनी देखील राजकीय पक्षांच्या समोर मोठं आव्हान उभं केलं, तर सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार केला जातोय। या प्रचाराच्या रॅलीत युवकांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा सहभाग आहे। यवतमाळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवार महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त आमनेसामने आले। मंत्री अशोक उईकेंची कन्या प्रियदर्शनी आणि माजी मंत्री शिवाजी मोघेंची सून काँग्रेसकडनं एकमेकांच्या विरोधात लढतायत। यावेळी महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आगामी निवडणुकीसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मतदार यादीवर एका दिवसात 1000हून अधिक हरकती नोंदवण्यात आल्यात। महापालिकेनं यादी प्रसिद्ध केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी त्याविरोधात आवाज उठवला। काही ठिकाणी तर नगरसेवकांचीही नावं गायब झाली आहेत। राज्यातील आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यासाठी 13,000 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली। या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचीही व्यवस्था केली आहे। नाशिक महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर 3500 हरकती प्राप्त झाल्यात। मतदार याद्यांमधील प्रचंड घोळामुळे उमेदवार, राजकीय पक्ष आणि उमेदवार त्रस्त झाले, तर हरकतींसाठी शासनानं मुदतवाढ दिल्यामुळे महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे। नाशिकच्या येवल्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रचार सुरू असून भुजबळ कुटुंबीय देखील त्यामध्ये सहभागी झाले, तर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या रॅली आणि सभांना उदंड असा प्रतिसाद मिळतोय।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ तसंच भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे आणि भाजप नगरसेवकांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेणार आहेत. वाशिममध्ये महायुतीतल्या काही उमेदवार एकमेकांच्या विरोधात रिंगणात उभे असल्यानं स्थानिक राजकारणामध्ये वेगळीच रंगत निर्माण झाली आहे. नांदेड शहरातील शुक्रवार बाजार रस्त्यावरून हटवताना वाद झालेला आहे. बाजार भरवण्यास महापालिकेनं नकार दिल्यामुळे भाजीपाला विक्रेते आक्रमक झालेत. शहरातील गोकुळनगर भागात प्रचंड गोंधळ झाला होता. भाजीपाला विक्रेत्यांना हटवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर नतमस्तक झाले. शिंदे यांनी भगूरमधील सावरकरांच्या वाड्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं. भंडाऱ्यातील शहापुरात प्रथमच राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं. यावेळी बालवैज्ञानिकांनी विविध समस्या आणि अडचणींचा सामना करण्यासाठी प्रकल्प प्रयोग निर्मिती केली. यामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातनं 475 बालवैज्ञानिकांनी सहभाग घेतलाय. पुण्याच्या भोर तालुक्यातील ऐतिहासिक रोहिडेश्वर किल्ल्यावर एक दिवस शिवरायांच्या सानिध्यात ही मोहीम पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरणा घेऊन युवकांमध्ये कृतिशीलता, संघटन बळ आणि धर्मजागृती निर्माण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला गती मिळाली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागानं या संदर्भात निविदा प्रसिद्ध केली आहे. 4.5 कोटींची ही निविदा आहे. इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प फायदेशीर ठरणार आहेत. कल्याणमध्ये सध्या केडीएमसीच्या सफाई कामगाराचं कौतुक होत आहे. नजरचुकीनं कचऱ्यामध्ये गेलेला महागड्या सोन्याचा हार तसंच सोन्याचे कानातले कर्मचाऱ्यांनी महिलेला परत मिळवून दिलेत. त्यामुळे सफाई कामगाराच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर भारतामध्ये होतो असं नव्या आंतरराष्ट्रीय अहवालातून स्पष्ट झालेलं आहे. डिजिटल संवाद, व्यवसाय, शिक्षण आणि सरकारी सेवा या सर्वच ठिकाणी व्हॉट्सअप केंद्रस्थानी असल्यानं भारतातील वापरकर्त्यांचा विस्तार वेगाने वाढला आहे. आयकर परताव्यामध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल 25,000 करदात्यांना आयकर विभागानं नोटीस देण्याची तयारी केली. 31 डिसेंबर 2025 पर्यंत ITR भरण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. वेळेमध्ये रिटर्न न भरल्यास कठोर दंड आकारला जाईल असंही स्पष्ट केलं. दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असून एक नवीन कायदा तयार करण्याचा विचार करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले. अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989च्या धर्तीवर कायदा बनवावा असं देखील न्यायालयानं म्हटलंय. नाशिकमध्ये एनए परवानगी प्रक्रियेमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. 1 डिसेंबरपासून एनए परवानगीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं राबवली जाणार आहे. यानंतर कोणतेही ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पुणे जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 डिसेंबरला पुणे जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत असल्यानं शासकीय सुट्टी जाहीर केल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. तर यावेळी पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. आधार कार्ड असणं नागरिकत्वाचा पुरावा नाही याचा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा केला. केवळ आधार कार्ड आहे म्हणून घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का असा थेट सवाल सुप्रीम कोर्टाने विचारला. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला नोटीस देऊन 1 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत. तर 2 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. राज्यामधील तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी आणि स्टार्टअप इकोसिस्टम मजबूत करण्यासाठी मॅट्रिक्स उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्याला उच्च तंत्रज्ञान विकासाचे प्रमुख केंद्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे. तर पुढच्या काही वर्षात राज्यभरात तब्बल 200 इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येतील. मुंबई सेंट्रल RTOमध्ये वाहन परवान्याच्या चाचणीवर कॅमेऱ्यांचं लक्ष राहणार आहे. तर ही चाचणी RTO इन्स्पेक्टरकडनं घेण्यात येणार आहे. या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडनं जारी करण्यात आल्या. महारेराकडून नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी ही नियमावली जाहीर केली आहे. घर खरेदीदारांच्या बाजूनं आदेश लागल्यास विकासकांनी 60 दिवसात नुकसान भरपाई अदा करणं बंधनकारक राहणार आहे. फुटपाथ इमारतीच्या गच्चीवर जाहिरात लावता येणार नाही असे मार्गदर्शक तत्व मुंबई महापालिकेनं जाहीर केली आहे. यानुसार बृहन्मुंबई क्षेत्रात 40 बाय 40 फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या जाहिरात फलकास परवानगी दिली जाणार नाही. वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये UP नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे.
राज्यातील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 80 आणि MBBSच्या जागांची संख्या 11,000पर्यंत पोहोचली आहे. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यंदा शिष्यवृत्तीसाठी 75 विद्यार्थ्यांची निवड झाली. गेल्या वर्षी केवळ 24 विद्यार्थ्यांची निवड झालेली होती. मुंबईमधील प्रदूषणावरून उच्च न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं. मुंबईमधील वायू प्रदूषणासाठी इथिओपियातील ज्वालामुखीच्या राखेला जबाबदार धरू शकत नाही अशा शब्दात उच्च न्यायालयानं सुनावलं. यापूर्वीही शहरातला हवेचा दर्जा खराबच होता असंही न्यायालयानं म्हटलंय. मुंबईतली हवेची गुणवत्ता या संदर्भात हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी पार पडली. यावेळी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने महापालिकेला दिले. तर यावेळी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्याच्या सूचना हायकोर्टाने सुनावणीवेळी महापालिकेला केल्या आहेत. या संदर्भात पुढची सुनावणी 15 डिसेंबरला होणार आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये धुक्याची चादर पसरली. पांगरा शिंदे भागातील हे दृश्य एका शेतकऱ्यानं कॅमेऱ्यात कैद केली आहे. हे धुकं पिकांच्या आरोग्यासाठी घातक मानलं जातं. धुक्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होतोय. मुंबई महापालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस बजावली आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी या बांधकामांना नोटीस बजावण्यात आली. तर वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेनं 28 मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. सावंतवाडीमध्ये लाखोंची सायबर फसवणूक झाली आहे. 85 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून तब्बल 97 लाखांची फसवणूक केली. आरोपीनं स्वतःला मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी सांगून लाखोंचा गंडा घातला. या प्रकरणामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लातूरमध्ये शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणात शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी अश्लील भाषा वापरून विनयभंग केला. मुलींनी हा प्रकार शाळेतल्या शिक्षकांना सांगितला, मात्र त्यांनीही मदत केली नसल्याचा आरोप शाळेतल्या मुलींनी केलाय. त्यानंतर विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. नांदेड शहरात गोळीबाराचा थरार घडलाय. 2 कुख्यात गुन्हेगारांमध्ये वाद होऊन एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. जुनागंज भागातील पहलवान टी हाऊसच्या मागे ही घटना घडली आहे. दरम्यान प्रेमसंबंधांमधून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिकमध्ये सावत्र वडिलांकडून लेकीचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली. या प्रकरणामध्ये पीडित मुलीच्या आईनं देवळाली कॅम्प पोलिसांमध्ये नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल केला. आईच्या तक्रारीनंतर देवळाली कॅम्प पोलिसांनी नराधम वडिलांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मिरवणुकीत लेझर लाईट वापरल्या प्रकरणात मंडळाध्यक्षाला दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. एका मंडळानं आलेझर आणि बीम लाईटचा वापर केला, त्यामुळे न्यायालयानं शिक्षा सुनावली. अशी शिक्षा होण्याची शहरातली ही पहिलीच घटना आहे. अमरावतीच्या बडनेरा शहरातील ऋषी खापेकर हत्या प्रकरणात आणखी 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता आरोपींची संख्या 9 वर गेली आहे. यात 3 अल्पवयीन आणि 3 महिलांचा समावेश आहे. नागपूरमधील गणेश पेठ इथं तरुणाची हत्या झाली होती. ही हत्या प्रेम प्रकरणामधून झाल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं. गणेश पेठ पोलिसांनी एका तरुणीसह 2 जणांना गजाआड केलाय. बारामती तालुक्यातील निंबूत या गावात विहिरीवरील मोटार पंप आणि केबल चोरल्या प्रकरणात कारवाई करण्यात आली. या प्रकरणामध्ये वडगाव निंबाळकर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 2,20,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर गोळीबार करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. गोल्डी ढिल्लन टोळीचा हँडलर मानसिंग सेखोनला स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडनं 8 जिवंत काडतुसं, 1 PX-3 पिस्तूल जप्त केलं. पुण्यात हेल्मेट न वापरणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन विभागानं 2 दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली. या मोहिमेत 119 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर ही कारवाई पुढेही सुरू राहील अशी माहिती परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे. संभाजीनगरात दुचाकी चोरी प्रकरणात कारवाई करण्यात आली. नशेच्या आहारी गेलेल्या एका विद्यार्थ्यानं गुन्हेगारांसोबत मैत्री करून दुचाकी चोरीचे धडे घेतले होते. त्यानंतर या विद्यार्थ्यानं 14 दुचाकी चोरल्यात. 3 आरोपींना अटक केली असून या आरोपींकडून सर्व चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. 10 महिन्यात डिजिटल अरेस्टचे 142 गुन्हे दाखल झाले. यामध्ये मुंबईकरांच्या 144 कोटींवर सायबर भामट्यांनी डल्ला मारला. डिजिटल अरेस्ट विरोधात राबवलेल्या मोहिमेअंतर्गत 7 जिल्ह्यांमधून 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये 15 ठिकाणी ईडीनं छापेमारी केली आहे. यामध्ये विविध राज्यातील 7 वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. या कारवाईत 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयातील विकास कामांच्या सुरक्षा अनामत रक्कम बँकेमधून ठेकेदाराच्या नावे काढण्याचा डाव फसला. बँकेतील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अधिकारी आणि ठेकेदाराचा हा डाव फसलाय. 111 कोटी 63 लाखांची रक्कम बँकेतनं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नाशिक शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोड महाविद्यालय परिसरात गावठी कट्टा बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. निनावी फोन आल्यानंतर पोलिसांनी रामवाडी परिसरात कारवाई केली. त्यांच्याकडनं देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसं जप्त केली आहे. एसी लोकलचा बनावट पास बनवल्या प्रकरणात कल्याण पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अंबरनाथमधल्या पती पत्नीला अटक केली. या दोघांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनवण्याचा प्रयत्न केला होता.